आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी काही मुंबई उच्च न्यायालय पदभरती येणार आहे, जे काही खंडपीठाचा कडे निर्णय मांडलेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये। लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये खर्चाविषयी चर्चा करण्यात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालय पदभरती तसेच खंडपीठाने कुठे कुठे नागपूर, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणी या खंडपीठामध्ये जागा काढण्यासाठी अशा एकूण जागा किती निघणार आहेत 2228 अशी ही सर्वात मोठी भरती असणार आहे, जी की मुंबई उच्च न्यायालय व अपील शाखा, नागपूर खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठ असे पद भरती असणार आहे। गट अ पासून ते गट ड पर्यंत ही अशी भरती असणार आहे। मग त्याच्यामध्ये गट अ असू, ब असू, क असू, ड असू अशा पद्धतीची ही पद भरती असणार आहे। ही लवकरात लवकर येणार आहे 10वी 12वी ग्रॅज्युएट यांच्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे। एकदम 2228 पदाची ही पद भरती होणार आहे। हा GR आलेला आहे 15 ऑक्टोबरला हा GR आलेला आहे, म्हणजे कालच हा GR आलेला आहे। तर आपण याच्यावर व्हिडिओ घेत आहोत की याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, म्हणजे ह्या GR नुसार पदभरती कशी होणार आहे हे पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ ज्यांना कोणाला ह्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत खूप माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। तर बघा मग गट अ ते गट ड पर्यंत ही पद भरती असणार आहे। तर आपण सुरुवातीपासून हे पद बघणार आहोत। मग कुठे किती जागा ह्या भरल्या जाणार आहेत, तर बघा मग 2228 असे हे पदे आहेत। मुंबई उच्च न्यायालय मुख्य शाखा, जिथे मुख्य शाखा आहे मुंबईमध्ये, तिथे किती पदे भरली जाणार आहेत 562 अशी पदे भरली जाणार। मुंबई उच्च न्यायालय मध्ये अपील शाखा जी आहे तिथे किती भरले जाणार 719 हे पदे भरले जाणार आहेत। औरंगाबाद खंडपीठामध्ये किती भरले जाणार आहेत औरंगाबाद खंडपीठामध्ये किती 551 पदे भरली जाणार आहे। आणि नागपूर खंडपीठामध्ये किती भरले जाणार आहेत 396 अशी मिळून 2228 पदे ही भरली जाणार आहेत। मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार ही पदभरती ही लवकरात लवकर ही अपडेट येणारच आहे, म्हणजे येत्या डिसेंबर 2025 पर्यंत ही मुंबई उच्च न्यायालयासाठी मोठी पदभरती ही असणार आहे। तर मग आपण बघूया पदनामे कसे असणार आहेत, पदे कोणते कोणते आहेत हे आपण डिटेल मध्ये। मास्टर ऑफ सहाय्यक पॅटर्नोटरी न्यायिकची पदे किती भरली जाणार आहेत 10 पदे ही भरली जाणार आहे। त्याची वेतन श्रेणी कशी 1,12,000 पासून 2,14,000 पर्यंत याची ही वेतन श्रेणी असणार आहे। तर बघा मग मास्टर व सहाय्यक प्रथमेट्री प्रशासन याची किती पदे भरली जाणार, याची 4च पदे ही भरली जाणार आहेत। त्याचं पण सेम पेमेंट असणार आहे 1,12,000 पासून चालू होणार आहे, तर 2,14,000 2,12,000 अशा पद्धतीने याचं ही पगार वेतन श्रेणी ही असणार आहे। तर असोसिएटची किती पदे भरली जाणार आहेत असोसिएटची किती 14 पदे ही भरली जाणार आहेत। तर मग असोसिएटची पेमेंट काय असते 92,960 म्हणजे 92,960 ते पुढे 1,50,000 पर्यंत ही वेतन श्रेणी वाढत जाते। तसंच मास्टरची किती पदे भरली जाणार आहेत मास्टरची पदे भरली जाणार आहेत 18 पदे ही भरली जाणार आहेत। त्याची वेतन श्रेणी श्रेम असते 92 लाखापासून पुढे 1.5 लाखापर्यंत ही वेतन श्रेणी वाढत राहते। राजा शिष्टाचार अधिकार याची वेतन कशा पद्धतीने असतात 82,000 पासून 1 लाखापर्यंत याचं वेतन श्रेणी असते। तर याची किती पदे भरली जाणार आहे, त्याचं एकच पद हे भरले जाणार आहे। राजा शिष्टाचार अधिकार मंडळामध्ये एकच पद हे भरले जाणार आहे। तर सहाय्यक प्रबंधक याची किती पदे भरली जाणार आहेत एकच पद भरले जाणार आहे, आणि याचं सेम वेतन 82,000 पासून वाढत जाते पुढे याची वेतन श्रेणी। तर मग हे कोणतं झालं गट अ साठी झालेलं आहे पद। तर जे कोणते कोणते पद असणार आहेत हे सांगितलेलं आहे। क्वालिफिकेशन हे 10वी 12वी पासून हे पद संख्याची भरती होणार आहे, म्हणजे जी काही मुंबई उच्च न्यायालय पद भरती होणार आहे ती 12वी
10वी पासून जे चालू होणार आहेत, 12वी ग्रॅज्युएट, जेवढं जास्त एज्युकेशन झालेलं आहे तेवढं चांगल्या पोस्टवर आपल्याला जाण्याची ही खूप अशी योग्य संधी आहे. तर आपण किती पदे आहेत, गट क साठी एकूण किती पदे असणार आहेत, 1258 अशी ही गट क साठी पद असणार आहे. म्हणजे सर्वात जास्त गट क साठी हे पद असणार आहे. तर बघा मग उच्च श्रेणी लघुलेखकची किती पदे आहेत, मुख्य शाखा जी आहे म्हणजे जी मुख्य शाखा आहे त्याच्यामध्ये किती मुंबई उच्च न्यायालयाची जी मुख्य शाखा आहे तिथे किती पदे भरली जाणार आहेत, 5 पदे भरली जाणार आहेत. आणि अपील शाखा जी आहे तिथे 4 पदे ही भरली जाणार आहेत. आणि तसंच औरंगाबाद मध्ये किती भरली जाणार आहेत, 3 आणि नागपूर मध्ये 2 असे मिळून किती 14 हे पद तिथे भरली जाणार आहेत. तसंच मग निम्न श्रेणी लघुलेखकची किती मुख्य शाखेमध्ये किती भरली जाणार आहेत, 15 भरले जाणार आहेत. आणि अपील शाखेमध्ये किती 28 भरले जाणार आहेत. आणि औरंगाबाद विभागामध्ये किती 8 भरले जाणार आहेत, नागपूरमध्ये 4 भरले जाणार आहेत. अशा एकूण किती ह्या 55 जागा असणार आहेत. तसंच मग सहाय्यक कक्ष अधिकारी यांच्या किती जागा भरल्या, याच्या सर्वात जास्त जागा ह्या भरल्या जाणार आहेत. म्हणजे मुख्य शाखेमध्ये किती 92 भरले जाणार आहेत, अपील शाखेमध्ये 152 भरले जाणार आहेत. आणि औरंगाबाद मध्ये किती 27 जागा भरल्या जाणार आहेत. नागपूरमध्ये 47 भरले जाणार आहेत. अशा मिळून सर्वात जास्त 376 अशा ह्या जागा तिथे भरल्या जाणार आहेत. कनिष्ठ भाषांतर व दूरभाष यांच्या किती जागा भरल्या जाणार आहेत, मुख्य शाखेमध्ये 20 भरल्या जाणार आहेत. अपील शाखेमध्ये 1 पण भरली जाणार नाहीये. आणि औरंगाबाद मध्ये किती भरल्या जाणार आहेत, 116 जागा भरल्या जाणार आहेत. आणि नागपूरमध्ये किती 36 जागा भरल्या जाणार आहेत. अशाच पद्धतीने सहाय्यक ग्रंथपाल यांच्याही जागा भरल्या जाणार आहेत 15. आणि अपील शाखेमध्ये किती भरल्या, मुख्य शाखेमध्ये भरल्या जाणार आहेत 15 जागा, अपील शाखेमध्ये 12 भरल्या जाणार आहेत. आणि संभाजीनगर आणि नागपूरला भरल्या जाणार नाहीत. आणि वरिष्ठ सहाय्यक ग्रंथपाल यांच्या जागा किती भरल्या जाणार आहेत, 10 भरल्या जाणार आहेत. मुख्य शाखेमध्ये 15 भरल्या जाणार आहेत अपील शाखेमध्ये, आणि 10 संभाजीनगरला आणि 9 भरल्या जाणार आहेत नागपूर विभागामध्ये. तर अशा पद्धतीने ह्या जागा भरल्या जाणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाची ही सर्वात मोठी भरती असणार आहे. 2228 पदाची ही भरती असणार आहे. मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला आहे की त्याचा खर्च कशा पद्धतीने करायचा आहे या जागेसाठी. असा पूर्ण हा व्हिडिओ आहे की ज्यांना कोणालाही आलेली आहे, ज्यांना कोण गट अ मध्ये, गट क मध्ये, गट ड मध्ये अशा पद्धतीने फॉर्म भरायचे आहेत, गट क साठी, गट अ साठी फॉर्म भरायचे आहेत, त्यांनी नक्की